वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत सोयाबीनचे भजी। त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी सोयाबीन घेतलेलं आहे। सोयाबीनला आधी मी गरम पाण्यात थोड्या वेळ सोक करून ठेवलेलं, जेणेकरून ते आता सॉफ्ट झालेले आहे। मग त्यातलं एक्सेस वॉटर होतं ते आपण काढून घेतलेलं आहे। आता इथे आपण सोयाबीनला एकदम छोट्या छोट्या पीसेसमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मी ते दाखवते तुम्हाला, तेवढं बारीक तुम्ही करू शकता। त्यानंतर सोयाबीन जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते आपण साईडला काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले जे स्पाइसेस आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। तुम्हाला मी इथे एक गोष्ट सांगेन की सोयाबीनचे कोणतीही रेसिपी बनवत असताना एक्सेस मीठ त्याच्यामध्ये ॲड करू नका, कारण की खूप जास्त खारट लागतं। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हळद ॲड करून घेणार आहोत। त्यानंतर आपण लाल मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे। लाल मिरची पावडर ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये धना पावडर ॲड करायची आहे। मी इथे जितकी क्वांटिटी टाकलेली आहे, तुम्ही जर सेम क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर एवढंच क्वांटिटीमध्ये तुम्ही स्पाइसेस ॲड करा। त्यानंतर आपण जिरा पावडर ॲड करून घेतलेली आहे। त्यानंतर वरून मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे। आता आपण सगळं एकसाथ मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे बेसनचं पीठ। मी इथे 2 ते 3 चमचे बेसनचं पीठ ॲड केलेलं आहे। ॲटलिस्ट 3 चमचे बेसनचं पीठ ॲड करायचं आहे। 3 चमचे जर तुम्ही बेसनचं पीठ ॲड केलेलं आहे तर 2 चमचे तुम्ही इथे तांदळाचं पीठ ॲड करून घेऊ शकता। इथे आपण 2 चमचे ॲड करून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। त्यानंतर आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बिना पाणी टाकता तुम्ही एकदम मिक्स करून घ्या, जेणेकरून मसाले जे आहेत सगळीकडे इक्वली प्रॉपरली लागतील। त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे। आणि पाणी आपण खूप जास्त प्रमाणात ॲड नाही करायचं, एकदम पण पातळ नाही बनवायचं आहे। थोडंसंच पाणी ॲड करून आपण त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ म्हणजे मी इथे तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवेन की आपल्याला कशा प्रकारे पीठ मळायचं आहे। इथे मी थोडंच पाणी ॲड करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता मी मिक्स करून घेणार आहे आणि एवढ्याच पाणीमध्ये ते प्रॉपरली मिक्स झालेलं। थोडंसं जर तुम्हाला एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं तर करू शकता, पण आपल्याला जास्त पण पातळ बनवायचं नाही आहे। सो तुम्ही बघू शकता की आता आपण पाणी ॲड केल्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी कशी होत आहे। तर त्याच ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे। एकदम पण ड्राय नाही आणि एकदम पण लिक्विड असं नाही बनवायचं आहे। जर आपण हाताने बॉल्स बनवतो तर त्याचे बॉल्स बनले पाहिजेत, एवढं असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे भजीचं। त्यानंतर आपण थोडे थोडे करून भजी जे आहेत ते आपण तेलात सोडणार आहोत। आणि तुम्हाला एक गोष्ट इथे मी एक सांगेन की सोयाबीनची भजी बनवताना जास्त टाईम लागत नाहीत, ते 1 मिनटाच्या आतमध्ये 1-2 मिनटाच्या आतमध्ये फ्राय होऊन जातात, लगेच क्रिस्पी होऊन जातात। सो जास्त वेळ त्याला फ्राय करत बसू नका, नाहीतर त्याला करपलेली टेस्ट लागेल। सो जेव्हा गोल्डन कलर येतो ते ऑलमोस्ट फ्राय होत आलेले असतात। इथे पण आपले जे सोयाबीनचे भजी आहेत ते ऑलरेडी फ्राय झालेले आहेत, तर आपण त्याला बाहेर काढून घेणार आहोत। लास्ट रेसिपी माझ्या चॅनलवरती जर कोणी बघितली नसेल तर जाऊन नक्की चेक करा आणि मला कमेंट करून सांगा मसाला पापडीची रेसिपी कशी वाटली। अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।